साहिल लोंडले एक ऐसा खिलाड़ी जिसे आईएसपीएल में खरीदा गया, बहुत ही मशहूर खिलाड़ी है। श्रीनगर की वीर टीम से साहिल लोंगले खेल रहे थे और कमाल का खेल रहा साहिल लोंगले का। उनके खिलाफ है टीम ढवलेपाड़ा। बिग बैटल, बड़ा मैच होगा और आज हमारे साथ जिनका इंतजार था पिछले कई रातों से, वो हमारे मुख्य मुआजिज मेहमान, हमारे खास मेहमान जिनके नाम से टूर्नामेंट है आमदार चषक 2025, वो हमारे सम्मानीय श्री किसनजी शंकर काथोरे साहेब, आमदार मुरबाड विधानसभा, आपका हार्दिक स्वागत है। बघा विनंती आहे, शेवटचा ऑफिशियल कॉल असल्याने टीम उमरोली आपण का अधिकचा वेळ खर्च करताय? आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्यायची आहे। उमरोली टीम आणि ढवलेपाडा टीम बघा क्षणाचाही विलंब न करता आपण लगेच मॅचला सुरुवात करायची आहे। त्वरित इथे लढतीला सुरुवात होताना पाहायला मिळेल ढवलेपाडा संघाच्या अगेन्स्ट उमरोली। त्वरित लढत तुम्हाला सुरू होताना पाहायला मिळेल। पहिल्यांदा टॉस को बेन पाडून टॉस जिंकला टीम ढवलेपाडा टीमने पहिल्यांदा स्वीकार केलाय। निश्चितच बॅटिंग आणि बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल उमरोली। उमरोली तैयार है गेंदबाजी के लिए, बल्लेबाजी की जिम्मेदारी है ढवलेपाड़ा। मैच ऑन, सबसे बड़ा बिग बैटल। आइए आज की रात को शुरुआत करते हैं। दोनों टीम के लिए जरा जोरदार तालियां। आइए स्वागत करते हैं पहली गेंद का। अंपायर की हरी झंडी। मैच ऑन। कहते मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार। मैच शुरू होता हुआ महामुकाबला। क्रिकेट में लड़ना जरूरी है, लाइफ में संघर्ष करना जरूरी है। हार जीत तो होते रहेगी, लेकिन मुकाबला कांटे की टक्कर भरा होना चाहिए। पहली गेंद, गेंदबाज तैयार उमरोली की ओर से। अच्छा शॉट है, टाइमिंग प्रॉपर है, नजाकत है, ताकत है, लॉग ऑन सीमा पार। आज की शुरुआत दमदार आमदार रन मिले। साहिल लोंगले के खिलाफ 4 के साथ स्वागत। सुनील बेहतरीन गेंद है, बेहतरीन है। अपील जिस अंदाज में की थी ऐसा लग रहा है कि शायद बल्ले पे लगी थी गेंद, कैच ड्रॉप हो गई, ये भी आप कह सकते हो, लेकिन यहाँ से डॉट के बचे हुए। पहली गेंद पे 4 की शुरुआत है और गेंदबाजी कर रहे हैं साहिल लोंगले गेंदबाजी ट्रैक पर, जिनका मैंने जिक्र किया था। इंडियन स्पीड प्रीमियर लीग कल्लू की ग्लोरी, उस प्रतियोगिता में आईएसपीएल सीजन 2 में इन्हें खरीदा गया था और काफी बढ़िया सम्मान हुआ इस खिलाड़ी का। गली से ग्लोरी का सफर कितना बड़ा प्लेटफॉर्म बन चुका है टेनिस क्रिकेट के लिए, और ये पूरा श्रेय जाता है रोशन हमारे जो हरीश जी पंडरा झूले जैसे कई आयोजक है टेनिस क्रिकेट में, तो ये प्लेटफॉर्म दिया इन आयोजनकर्ताओं ने, इसलिए ये खिलाड़ी आज लाखों में दिख रहे और अपने खेल दिखा रहे हैं। माध्यमातून चांगलं व्यासपीठ इथे पाहायला मिळतं। संपूर्ण आयोजकांचं मनस्वी इथे आभारी व्यक्त केलं जाईल। प्रहार केला, रोखले, एक धाव इथे प्राप्त केली जाते। 5 साईडचा विचार केला तर एक वेगळी फाईल तो नेहमीच ओपन करत असतो आणि आधी आखाती देशामध्ये सुद्धा ज्याचा आपण दमका पाहिला आणि पाहता की साईल पहिल्या चेंडूवरती चौकार खर्ची केल्यानंतर पाठोपाठ 2 चेंडू डॉट पाहायला मिळतात। टेनिस क्रिकेट के खिलाड़ी दिल्ली से दिल्ली, दिल्ली से दुबई, कतार, अरब, शारजाह, अबू धाबी, हर जगह पे टेनिस खेल चुके हैं और बहुत ही बड़ा प्लेटफॉर्म टेनिस क्रिकेट को मिल रहा है। और ये श्रेय जाता है हमारे सम्मानीय आमदार साहब को भी, क्योंकि उनके नाम से भी कई बड़ी बड़ी टूर्नामेंट और प्लेटफॉर्म खिलाड़ियों को हमेशा मिला। बिग स्ट्रोक खेलने की मंशा कोशिश थी, गेंद बल्ले का संपर्क नहीं हुआ और इस बार गेंद आती हुई डॉट 0 मात्र मिलेंगे। साहिल लोंगले, मैंने अभी कहा श्रीनगर के वीर खेल से खेल रहे थे, काफी बढ़िया परफॉर्मेंस था और जब आईएसपीएल से घर लौटे तो बहुत बड़ा सम्मान उनको हुआ और कर्जत जो तालुका है, कर्जत तालुका के लिए अभिमान होगा ये खिलाड़ी साहिल लोंगले। गेंदबाज तैयार, मिस टाइमिंग रन, टैप किया, रन आउट का मौका मिलेगा। थ्रो अच्छा था लेकिन खराब एंड पर फेंका। टोटल स्कोरबोर्ड पे 7 रन 0 विकेट के नुकसान पर। धन्यवाद प्रवीणजी टेंबे साहेब आणि नुकताच आपण पाहतोय स्पर्धेला भेट देण्यासाठी आपले सर्वांचे
लाडके आमदार आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. अध्यक्षत मागासवर्गीय कल्याण समितीची आणि साहेबांचा विशेष सन्मान या संपूर्ण स्पर्धेची मुख्य शिल्पकार आदरणीय हरेशजी धुळे आणि राजेशजी शर्मा साहेब यांना विनंती राहील की आपण साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आमदार चषक 2025 मध्ये आपण या ठिकाणी करायचं. विशेष सन्मान होईल आमदार साहेबांच्या ठिकाणी. साहेबांना विनंती राहील आपण या सन्मानाचा आपण स्वीकार या ठिकाणी करायचा आहे स्पर्धेच्या वतीनं. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी भारतीय जनता पार्टी आयोजित आमदार चषक 2025 बालकृष्णदादा मुंडे, भाऊशेठ राऊत, किरणजी राऊत, राजेशजी पाटील TDC बँकेचे संचालक आहेत. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत साहेबांचा मान सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतरचे सत्कारमूर्ती आमच्या मंचावरती आदरणीय राजेशजी पाटील साहेब, ज्यांचंही क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे आणि त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. हा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. हरेशजी धुळे यांच्या शुभास हा विशेष सन्मान होतोय. किरणजी राऊत साहेब असतील, राजेशजी शर्मा, बालकृष्णदादा मुंडे. यापुढील सत्कारमूर्ती आमचे योगेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. योगेश दादा यांना विनंती राहील आपण आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. स्पर्धेच्या वतीनं आमदार चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. गेली 2 दिवस 2 रात्रीमध्ये ही स्पर्धा पाहिली आहे आणि सलग 4 दिवस 4 रात्रीचा हा फॉर्मॅट आपण पाहणार आहोत. हा सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर जालिंदरजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांना सुद्धा विनंती राहील आपण आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. या ठिकाणी विशेष सन्मान आपण साहेबांचा सुद्धा करत आहोत. हो, या दरम्यान पॉइंट वरून आपण पाहतो बॉलला कळून काढलाय. बॉल चालला पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना बॅट्समन सुनील केवडेच्या बाटमधून आलेला हा दर्जेदार आमदार चौकार. कारण पहिला सामना आपण एन्जॉय करतो आणि या ठिकाणी पुढे एकदा आमदार साहेबांना या ठिकाणी उपस्थिती दाखवल्याबद्दल साहेबांना विनंती राहील की आपण या स्पर्धेसाठी थोडक्यात शुभेच्छा आपण द्यायच्यात. धन्यवाद. विशेष आभार पुढे एकदा या ठिकाणी सर्व मान्यवर मंडळीचं, ज्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळ दिला. आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब या स्पर्धेतून रजा घेत आहेत. नक्कीच अगदी पाहुण्यांचा शाही सत्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर त्वरित आपण लढतीकडे प्रस्थान करू. अगदी वेळात वेळ काढून सन्माननीय माननीय श्री किसनजी शंकर कथोरे साहेब आमदार मुरबाड विधानसभा मतदारसंघ यांची उपस्थिती वंदनीय राहिली आणि इथे कंट्रोल रूमकडे काहीसर रेफर केले. ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना सर्वांना सोबत घेऊन चालणारे आपले आमदार सन्माननीय किसनजी कथोरे साहेब या स्पर्धेमध्ये आले आणि खरं तर आमचे सन्माननीय आयोजक माननीय श्री हरेशजी पंजाब धुळे यांच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक आभार. 139 मुरबाड विधानसभा विधान क्षेत्रामध्ये 2024 मध्ये निवडून 5 वेळा आमदार होण्याचं भाग्य ज्यांना लाभलं ते सन्माननीय किसनजी कथोरे साहेब यांना आपण पाहिलं, त्यांचा सन्मान झाला. परंतु इथं रेफर केल्या तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाते. डिसिजन पेंडिंग. अंपायर पहिल्याच धावेसाठी बॉलर एंडकडे फलंदाज आउट आहे, त्यामुळे एकही धाव इथे मिळणार नाहीये.
फलंदाजी करणाऱ्या ढवलेपाडा टीम्सला। थैंक यू। तो रोशन मेरे साथ जुड़े। टीम का टोटल स्कोरबोर्ड पे रन बनता हुआ 11 पे 1.3 ओवर यहाँ पर समाप्त हो चुके हैं। प्रोजेक्ट स्कोर 35 रन बन सकते हैं और गेंदबाजी के लिए आते हुए गणेश गेंदबाजी ट्रैक पर। ओवर नंबर 2, 5 ओवर का ये मुकाबला है। कम से कम 60 या 70 पे बनते हैं यहाँ पर ढवलेपाडा के, तो काफी मजा आ सकता है मुकाबले में। दुहेरी अंकामध्ये पडाव केलं जातं जिथे 11 धावा बनताना पाहायला मिळत आहेत। पहिला गोलंदाज पाहिला साहिलला, एक डेंजर झोनकडे त्याच्या पण गोलंदाजी पाहिली। पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने साकार केली। चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत। सोपा सुखकर झेल प्राप्त होतोय, लागतोय पहिला दे धक्का। ढवलेपाडा या टीमला काढू बाद होतोय संघाचा सरसेनापती उत्तम खेळी साकार करणारा सुनील। बैक टू द पवेलियन। कैप्टन लगातार 2 विकेट मिले हैं। सुनील मैदान छोड़ते हुए ओपनर बल्लेबाज यहाँ से मुकाबले में पीछे की दिशा में हटते हुए और 11 रन स्कोरबोर्ड पर। 11 पे तो रोशन बड़े बल्लेबाज सस्ते में अगर आउट हो रहे तो आगे चल के क्या 60-70 बन पाएंगे? क्या मिडल ऑर्डर इस मुकाबले में कब्जा करेंगे? मिडल ऑर्डर की जो बल्लेबाजी आपने देखी भारत न्यूजीलैंड का वर्ल्ड कप जहाँ पे श्रेयस अय्यर उतरे थे, मिडल ऑर्डर पे 48 रन बनाए थे। एक जमाना था रोशन जब श्रेयस अय्यर आईसीसी चैंपियन ट्रॉफी में उन्हें नहीं लेने वाले थे, लेकिन आखिर में एक निर्णय निकला कि श्रेयस अय्यर को हम लेते हैं और वही श्रेयस अय्यर ने फाइनल में 48 रन बनाए। भारत के लिए सबसे बड़ी उपलब्धि थी और श्रेयस अय्यर ने डांस किया था। आपने देखा जब भारत ने ट्रॉफी उठाई, उसका कारण था कि वो बहुत खुश थे क्योंकि श्रेयस अय्यर का करियर वहां से बच गया। नक्कीच त्याच दर्जाची यशोगाथा गाठावी लागेल। प्रयत्नांची प्रखर पराकाष्ठा कळल्यानंतर आजही ज्या रीतीने पहिला गडी गारद झाल्यानंतर मध्यमक्रमी फलंदाजांना चमकदार कामगिरी इथे करणं रास्तंय। आणि पाहता नवीन खेळाडू येतोय हर्षवर्धित फटकेबाजीसाठी ढवळेपाडा संघाचा खेळाडू हा ओळखला जातो, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती गणेशने पहिला चेंडू डॉट सफर केला, त्यानंतर आलेला चौकार आणि आता डेंजर बॉल सातत्याने सफर केले जात आहेत। अजून एक डॉट बॉल धावसंख्येला पूर्णपणे थांबवले। गणेश घारे के जो गेंदबाजी है ना परफेक्ट लेंथ लाइन के साथ है। आप देखिए वो बल्लेबाज का अभ्यास करके गेंदबाजी कर रहे हैं, मतलब रफ्तार है उनके पास लेकिन उनकी जो दिशा है ना वो परफेक्ट है। एक मंझा हुआ गेंदबाज है गणेश घारे जी। देखिए इस बार थोड़े आउट स्विंगर गेंद रखी है उन्होंने, कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। लेंथ लाइन परफेक्ट है और जो मैंने कहा था स्टडी ऑफ द बैट्समैन जो स्ट्रैटेजी होती है उसका इस्तेमाल कर रहे राहुल चौहान सर। 2 ओवर का खेल समाप्त है। पहले ओवर के 7 रन आए, दूसरे ओवर में चौका लगा और टोटल बने हैं 1 और 1 11। इस ओवर में 5 गेंदे डॉट आई है। रोशन कितनी बढ़िया गेंदबाजी गणेश घारे की। प्रवीण पहिल्या 2 षटकांदरम्यान अतिशय तगडी गोलंदाजी पाहायला मिळते। गोलंदाजी करणारी संघ पाहायला मिळतो अर्थातच उमरोली। एक चांगली गोलंदाजी या संघाने दाखवली। पहिला गोलंदाज साहिलला पाहिलं, साहिलने उत्तमरित्या पहिलं षटक हाताळलं जिथे 7 धावसंख्या खर्चिक होताना पाहिल्या आणि या षटकादरम्यान 4 चांद लावणारे षटक गणेशच्या माध्यमातून हाताळले। म्हणजे पहिल्या 2 षटकादरम्यान उत्तम गोलंदाजीची आखणी पाहायला मिळते उमरोली संघाकडून। देखा जाए तो 8 गेंदे 12 में से डॉट निकली है 2 ओवर में, यानी बच्चे कुछ 4 गेंदों पे राहुल जी 11 रन बने, 2 विकेट आए और वो गेंदबाज थे गणेश घारे। 11 पे 2 ओवर का खेल समाप्त हुआ। सेकंड पावर प्ले, फर्स्ट पावर प्ले में ज़्यादा रन नहीं बटोर पाई लेकिन 3 ओवर का एक खेल तामझाम बचा है ढवलेपाडा के लिए। और ढवलेपाडा 18 गेंदे भी बहुत ज़्यादा है, अटैक आपको यहाँ पर करना पड़ेगा गेंदबाजों पर। ओवर नंबर 3 समर्थ एंटरप्राइजेस जय जळेश्वर वाडेगर आपल्याला संघ पाहायला मिळेल आणि या संघाच्या अगेन्स्ट कळेल कासगाव। दोन्ही संघातील संघनायक त्वरित टॉससाठी टॉस बॉक्सकडे प्रस्थान करायचे। कासगाव विरोधात वाडेगर या पुढील सामना। अगला मैच कासगाव बनाम वाडेगर के बीच होगा, लेकिन अभी शुरू है ढवलेपाडा बनाम उमरोली। ओवर नंबर 3 11 पे 2 बॉल तैयार, खोद के निकाला, सामने की दिशा में लॉग ऑन पर गेंद यहाँ से गई है 2 के लिए। थोड़ा रिक्स होगा लेकिन थ्रो खराब है। यहाँ पे खराब थ्रो का ये नतीजा है कि बल्लेबाजों ने 2 रन वहाँ से मुकम्मल किए। थोड़ा रिक्स है ढवलेपाडा के लिए। जैसे मैंने कहा कि टॉप ऑर्डर के बल्लेबाज सुनील किरण आउट हुए, तो ऐसे में मिडल ऑर्डर को ये बल्लेबाजी संभालने, रन बनाने रोशन, और काफी बड़ा कारनामा उनको करना पड़ेगा। याच मोमेंटनं पुढच्या दिशेने वाटचाल करावी लागेल ढवलेपाडा या टीमला, कारण अलीकडच्या 2 षटकांदरम्यान आलेल्या फक्त 11 धावा आणि आता मात्र अटके पार मोठे फटके खेळणं गरजेचे असतील। प्रहार केला, काउंटर अटॅक, हेलिकॉप्टर लँडिंग केलंय समोरच्या दिशेने, हा फटका चांगली चपराक
आमदार चषकातील दमदार षटकार. क्या बात है, एक्शन रिप्ले देखते हैं. 203 छक्के अभी तक लगे. हेलीकॉप्टर, हाफ हेलीकॉप्टर था, स्ट्रेट इट डाउन द ग्राउंड. स्क्रीन के ऊपर से हर्षल के बल्ले से, जीवन के बल्ले से तमतमाता हुआ छक्का. हर्षद का ये भव्य दिवस स्वागत हुआ. स्वैग से करेंगे स्वागत. छक्के से स्वागत हो चुका है हर्षद का और 6 के साथ टोटल बनता हुआ 19, 2 विकेटों के नुकसान पर. जीवन कमाल की बल्लेबाजी. नवसंजीवनी देणारा हा फटका पाहिला. या फलंदाजाच्या बाडमधून अगदी 2 चेंडूमध्ये 8 धावसंख्येचं योगदान. रॉयल थाटामध्ये ही फटकेबाजी. राईट आर्म ओव्हर द विकेट न आगीचा आगडोंब. अजून एक दणका षटकार. क्या बात है, 2 गेंद 2 6. मैंने अभी जिक्र किया था श्रेयस अय्यर का मिडल ऑर्डर पे आके तोड़ना पड़ेगा और तोड़ रहे. तोड़-फोड़ परफॉर्मेंस. मैं कहूंगा कि आज की शाम जीवन के नाम अटॅक बेस्ट इनका कमाल करा. 2 6. प्रवीण गोलंदाजा विरोधात मुंहतोड जबाब देणारे फटके खेळले जात आहेत. आगीचे अगडोंब उसळत आहेत. पाठोपाठ सळगचे आलेले 2 षटकार फलंदाजी करणाऱ्या ढवलेपाडा संघाला नवसंजीवनी देत आहेत. आणि फलंदाजी कोण करतोय? जीवन. क्या बात है, जीवन नहीं ये संजीवनी बन के आए टीम के लिए. संकट मोचक बल्लेबाज. 2 बॉल 2 6 ऑन हैट्रिक. बल्लेबाज जीवन हर्षद के ऊपर यह हल्ला बॉल किया है. विंटेज शॉट, मैक्सिमम सिक्सर. कमाल की बल्लेबाजी. और ये था मैच का टर्निंग पॉइंट जहाँ पे डगआउट शांत था, नाराज था. अब वो डगआउट खुशियों से झूम उठा है जश्न में. 3 6 लगाने की कोशिश थी हवा में. स्क्वायर लेग आगे आएंगे और कैच ड्रॉप. गणेश खारे इतना आसान सा कैच छोड़ा है, उसका नतीजा क्या होगा रोशन? उमरोली के लिए ये चेतावनी है बल्लेबाज की. अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न राहिला गणेश घारेचा, परंतु झेल भूदान होताना पाहिला. उमरोली संघाचे रॉयल पुरस्कर्ते आदिजी धुळे हे सुद्धा मॅचला एन्जॉय करतायत. अगदी त्यांच्या माध्यमातून या संघाला पुरस्कृत केले आणि पुरस्कर्त्यांचं कौतुक होणं हे तितकंच रास्त है. हर्षल जीवन का बैटल शुरू है, लेकिन जीवन तो बच गए भाई. कैच ड्रॉप हुई. अब स्ट्राइक पे है हर्षद. हवा में आसमानी टोला, बाजुओं को खोला, दागा तोफ का गोला. मैक्सिमम आमदार चषक का दमदार छक्का. विस्फोटक अंदाजामध्ये फटके खेळले जात आहेत. प्रवीण, या षटका दरम्यान आलेले 3 षटकार फलंदाजी करणाऱ्या ढवलेपाडा या संघासाठी नवसंजीवनी देत आहेत. पहिल्यांदा 2 फटके दाखवले जीवन आणि आता हर्षवर्धित करणारे फटके खेळत असताना हर्षद ऑन फायर. ढवलेपाडा संघाचा कार्ड पूर्णपणे रोकटोक बाणा हा पेशकश करतोय. धावसंख्या विस्फोटक अंदाजामध्ये पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. 32 रन्स, 2 विकेट लॉस. और रफ्तार काफी तेज है. दिशा इन बॉल, वाइट बॉल. एक्स्ट्रा रन में थोड़ी बढ़ोतरी होगी. क्या मैच शुरू है? एक टीम वांगनी से ढवलेपाड़ा और एक कर्जत से उमरोली. कर्जत बनाम वांगली बदलापुर का ये मैच है. दो अलग एरिया की टीम है, लेकिन क्या घमासान मैच है ये. आजच्या या रात्रीतील सर्वात मोठं रणकंदन पाहायला मिळेल. लेंथ मध्ये पुन्हा एकदा बिघाडी पाहायला मिळते. पाठोपाठ सळगचे 2 व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतात. 2 विभक्त संघ आहेत. 2 संघ वेगवेगळ्या विभागातून बिलॉंग करतात. 2 संघांची ताकद खूप वेगळी आहे. एकमेकांचे धागेदोर एकमेकांना ठाऊक आहेत आणि हे पाहता सर्वात मोठं रणकंदन आजच्या रात्रीमध्ये या 2 संघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केला. लॉंग ऑनची वारी, फटका भारी, दमदार कामगिरी. अजून एक येतोय लय भारी चौकार. लेकिन उसके बाद 6 गेंदों पे आए 27 और टोटल बना है 38. 6 बॉल 27. जरा जोरदार तालियां दोनों बल्लेबाज के लिए. मैच का टर्निंग पॉइंट है. कहानी में ट्विस्ट. अब मजा आएगा रोशन. आपने सुना होगा हिंदुस्तानी भाऊ का जो डायलॉग है, जरा रुकिए सब्र करो. तो वो सब्र था ढवलेपाडा का. और उसके बाद ये ताबड़तोड़ बल्लेबाजी. पहिल्या 2 षटकांदरम्यान आलेल्या फक्त 11 धावा आणि या षटका दरम्यान अगदी धावसंख्येची लयलूट पाहिली. अवकाळी पाऊस ज्या पद्धतीनं धोधो वर्षावा, त्या पद्धतीनं धोबी पछाड फटकेबाजी हर्षल या गोलंदाजा विरोधात मोठी फटकेबाजी आली, जिथे 27 धावसंख्येची सर्वात मोठी लयलूट पाहिली.
आणि पहिल्या 3 षटकांदरम्यान 2 गड्यांचा खात्मा 38 धावा टीम ढवलेपाड़ा। गेंदबाजी के लिए साहिल लोंगले वापस आ चुके हैं। पहले ओवर में 7 रन दिए थे। सबसे मेन गेंदबाज इस टीम के, मैंने कहा था मिस्टर आईएस पेलिन करजत और साहिल लोंगले को वहां पर देखा जाता है और इनकी ओवर ना क्रुशल ओवर होती है ढवलेपाड़ा के लिए। और ये अच्छा शॉट है पॉइंट के ऊपर से, गली का फील्डर थर्ड मैन में तेजी से रेस लगी है और रेस में गेंद आगे सीमा पार, दमदार आमदार चौका 4 रनों के लिए। और इसे देखकर हरीश जी पंडित दुले साहब भी खुश हो गए क्योंकि आज की शुरुआत भी हुई सन्मान्य आमदार किशन जी कतोरे साहब के द्वारा मैच की और उसके बाद ये दमदार मुकाबला। नक्कीच आमदार चषकाच्या नावाने या स्पर्धेचं आपल्याला नामकरण पाहायला मिळतं। बदलापूर मध्ये प्रथमच भव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या संलग्न अगदी आमदार चषकाची दमदार मैफिल आहे आणि ज्यांच्या नावानं जी स्पर्धा पाहायला मिळते ते सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ सन्माननीय किसनजी कतोरे साहेब सुद्धा आपण या लढतीमध्ये पाहिले। प्रहार केला काउंटर अटॅक, शतरक्षक तैनात आहेत मिड ऑफला, सुखकर झेल रत्नदीप त्या ठिकाणी सज्ज होते परंतु ओस्तेविंगचा हा नो बॉल करार दिलाय। क्या बात है, किस्मत बहादुरों का साथ देती है। रोशन कहते किस्मत मेहरबान बल्लेबाज पहलवान वन ओवर स्टेपिंग, नो बॉल का इशारा यहाँ पर आ चुका है। उमरोली की जो खुशियाँ थी मैं कहूँगा गम में बदल चुकी है। 2 सेकंड खुश थे लेकिन वापस वो गम में तब्दील हो चुके हैं। नो बॉल और नो बॉल के साथ जीवन को मेरे ख्याल से यहाँ पर जीवन दान मिला है। जीवन का नसीब अच्छा है रोशन, आज जिस तरीके से वो खेल रहे 2 बार क्या छुट्टी उनकी, 1 बार नहीं। किस्मत बहादुरों का साथ देती है, बहादुर बल्लेबाज है ये। जीवनदान मिळालाय, नवसंजीवनी मिळते, प्रहार करण्याचे प्रयत्न जारी असतील आणि इथे पाहिलं तर पूर्णपणे विस्फोटक अंदाजामध्ये गोलंदाजीची आखणी करण्यासाठी आलाय साहिल परंतु अजून एक वाईड बॉल इथे करार दिलाय आणि सांघिक कोटा पुढे कासव छाप पद्धतीने पुढे मार्गस्थ होतो। एकूण धावा धावपडाला 45, 2 गडी बाद टीम ढवलेपाड़ा आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय उमरोली। फ्री हिट बॉल नंबर नहीं मिलेंगे लेकिन पिछले एक गेंद पर 7 रन साहिल लोंगले ने जरूर दिए हैं। नो बॉल, वाइट बॉल, एक सिंगल, तो इनको थोड़ी और कोशिश करनी पड़ेगी अच्छी गेंदबाजी के लिए। साहिल एक बड़ा नाम है, स्कोरबोर्ड पे रन बनते हुए 45। अब बहुत ही ज़्यादा स्कोर बना जो हमने सोचा था रोशन की 60-70 होने चाहिए। मिडल ऑर्डर ने तोड़ा है, कमाल का परफॉर्मेंस है मिडल ऑर्डर का। धीमी गति की बॉल, यही तो वेरिएशन है साहिल लोंगले का, कभी तेज कभी धीमी। ये बदलापुर एक्सप्रेस है, जैसे ट्रैक पे कभी धीमी लोकल भागती है कभी तेज भागती है। साहिल का एक कमाल है, कर्जत एक्सप्रेस इन्हें कहेंगे। अगदी साहिलने अंतिम टप्प्यामध्ये घर वापसी दाखवली। अलीकडे व्हाईट बॉलचं सत्र जारी होतं आणि त्यानंतर पाठोपाठ लगातार 2 डॉट बॉल पाहिले। राईट ओव्हर द विकेट मारा केला, डीप मिड विकेटच्या दिशेने चपराक लगवण्याचा प्रयत्न, शतरक्षक तैनात आहेत, फक्त एकच धाव मिळते। सिंगल डबलला सुद्धा प्रामुख्याने महत्त्व दिलं जातं। ढवलेपाड़ा या संघाकडून आपण मध्यमक्रमी फलंदाज पाहतो। हर्षद आणि जीवन या फलंदाजाने एक चांगली मॅरेथॉन इनिंग इथे साध्य केली आहे। सुनील आणि किरण हे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर संघाला सावरले या 2 फलंदाजांनी। देखिए वांगनी बदलापुर की टॉप टीम में ढवलेपाड़ा, टॉप 3 में इनका जिक्र होता है और 2 जीवनदान मिले जीवन को जीवनदान। बैक टू द बॉलर खेलने की कोशिश, मिड ऑफ पर बॉल हल्के हाथों से गई है, पीछे फील्डर है, क्या तीसरी बार मौका मिलेगा? मिल गया, थ्रो खराब है। क्या नसीब है आज इस खिलाड़ी का, भाग मिल्खा भाग। राहुल ने अभी पहले मैच में कहा था भाग रहे बल्लेबाज और सिंगल डबल से भी रन ले रहे, कोई सोच नहीं सकता। 2 ओवर में इस टीम ने 11 रन बनाए थे लेकिन ये टीम अब पहुंच चुकी है मेरे ख्याल से 49 पर, 48 पर। कितने जबरदस्त बल्लेबाजी, 48 धावसंख्येवरती मजल मारली जाते। पहिल्या 4 षटकांदरम्यान वेगवान धावसंख्या बनवण्याचे काहीशे मनसुबे पाहिले। पहिल्या 2 षटकांदरम्यान फक्त आलेले 11 धावा आणि तिसऱ्या षटकादरम्यान 27 धावसंख्येची लयलूट, लय भारी फटकेबाजी पाहिली। उत्तमरित्या हा फटका खेळाय, अगदी फाईन क्षेत्रामध्ये हा हाय फाय येतोय। अजून एक आमदार चषकातील दमदार चौकार।
पाटील चामटोळी गावचे ग्रामस्थ आहेत, त्यांचं आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. आज मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग पाहायला मिळेल. सर्वांचं माननीय श्री हरेश शेठ पंढरीनाथ धुळे यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. पहिल्या 4 षटकांदरम्यान 2 गड्यांचा खात्मा. एकूण धावा धाव पडलावती 52. टीम ढवलेपाड़ा 52 में से 26 रन 8 गेंदों पे जीवन ने बनाए. 3 जीवन दान जीवन को, 26 उनके बल्ले से और जो 26 बचे बाकी टीम के रन है. कमाल की बल्लेबाजी जीवन और वन मैन शो बल्लेबाजी कर रहे हैं. 4 ओवर 52 रन 2 विकेटों के नुकसान पर. आखिरी ओवर है डेथ ओवर उमरोली की ओर से. मजा आएगा. दोनों बल्लेबाज सेट है. ढवलेपाड़ा तय करेगी. अगर इस ओवर में 18 आते तो 70 रन बनेंगे. शायद उनके लिए बेहतरीन हो सकता है क्योंकि सामने उमरोली जो करजत की एक बहुत ही मशहूर टीम है. बड़ा मकाम उमरोली ने भी हासिल किया टेनिस क्रिकेट विश्व में. रोशन, जब 2 इलाके की 2 टीमें आमने सामने आती है तो मजा आता है टूर्नामेंट मैच देखने के लिए. टेनिस क्रिकेट जगतातील 2 दादा संघ क्रिकेटच्या सारी पाठावरती आमने सामने खेळत आहेत. आजच्या रात्रीतील सर्वात मोठं रणकंदन या 2 संघांदरम्यान पाहायला मिळेल. अगली पेशकश सुंदररित्या हा कट केले, स्क्वेअर कट दाखवले. उत्तमरित्या ही फटकेबाजी, उत्तमरित्या हा फटका खेळलाय. पॉइंटच्या ठोक्यावरून आलाय हा धमाकेदार चौकार. वेळा एक व्यक्ती आमदार होतो, ही मोठी ख्याती आहे. पंचम एमएलए, पंचम आमदार, ये हमने पहली बार रोशन सुना है. और हेलीकॉप्टर हवा में, फ्लैट स्ट्रोक, खराब फील्डिंग उमरोली. 4 गलतियां एक मैच में. 2 क्या जीवन के छोड़ी रन आउट छोड़ा जीवन का. हर्षद को भी मौका दे रहे और हर्षद 9 गेंद पे 16 पे खेल रहे. जीवन खेल रहे 26 के नजदीक. रोशन, कमाल का मैच है. 57 रन. किसी ने सोचा नहीं कि ओपनिंग जोड़ी सुनील किरण सस्ते में आउट होने के बाद भी ये टीम 60 के नजदीक पहुंची है. यही तो क्रिकेट है भाई. ये रंग बदलने वाला खेल है टेनिस क्रिकेट. हर्षद जीवन एक चांगली भागीदारी रचली. एक मॅरेथॉन इनिंगच्या जोरावरती अगदी 57 धावसंख्येवरती मजल मारली. आणि पहिल्या पूर्वार्धातील अजूनपर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती भावेशवरती हल्ला चढला. 2 चेंडूमध्ये 5 धावा त्याने खर्च केल्या, परंतु यापुढील 4 चेंडू चांगल्या रीतीने सफर करावे लागतील. समोर बॅटिंग मार्क वरती पाहायला मिळतो ढवलेपाड़ा संघाचा काढो. जीवन उत्तमरित्या फटकेबाजीसाठी या काढो ओळखला जातो, परंतु इथे आत्महत्या घडेल आणि एका काढूला जावं लागेल माघारी. दमदार कामगिरी अंतिम टप्प्यामध्ये. भावेश ऑन फायर. जीवन आउट हुए, काम तमाम किया भाई ने. जबरदस्त बल्लेबाजी की. 26 रनों की दमदार पारी खेली. वो ये जीवन है भाई. नसीब भी अच्छा है और किस्मत ने साथ दिया उनको. कमाल की बल्लेबाजी की. 57 पे 3 विकेट गिरे. हर्षद को स्ट्राइक रोटेट हो चुकी है और गेंदे बचे 3 मात्र. जबरदस्त मैच है. आमदार चषक 2025 का ये शानदार पर्व और पहली बार बदलापुर में ये डे नाइट टूर्नामेंट आपको देखने मिल रही है. सम्मानीय आयोजक हरीश जी पंढरीनाथ धुले, इनके द्वारा उद्योजक हरीश जी धुले साहब, उनका ये शामियाना, उनका एक खूबसूरत आयोजन. 3 बॉल आखिरी ओवर में. हर्षद तैयार. गेंदबाज स्क्वायर कट करने की कोशिश थी पॉइंट के ऊपर से. गेंद बल्ले का संपर्क नहीं है. वाइट बॉल. अंपायर का इशारा आता हुआ. 58 रन 3 गेंदों का ये खेल मात्र बचा है. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in के माध्यम से घर बैठकर कई दर्शक यूट्यूब पर ये मैच देख रहे. करजत से देख रहे, वांगनी बदलापुर से देख रहे, पनवेल से देख रहे, उन सभी का हम हार्दिक स्वागत करेंगे. मैच ऑन. आखिरी ओवर लेके भावेश आएंगे. 58 पे 3. बीजेपी सबका साथ सबका विकास. काफी बड़ी टूर्नामेंट. मिस टाइमिंग. बैक टू द बॉलर ड्राइव. 1 रन मुकम्मल होगा यहाँ से. 1 के साथ 59 रन स्कोरबोर्ड पर. क्या शुरुआत हुई थी 2 ओवर में. मैच 11 थे ढवलेपाड़ा के, लेकिन उसके बाद तीसरे ओवर में 27 रन आए, चौथे ओवर में 14 आए और तीसरे चौथे ओवर की बात करें तो वहां पर तकरीबन 41 रन इस टीम ने यहाँ पर जोड़े. सन्माननीय कमलेश भाई सिंग यांचं इथे स्वागत केलं जाईल. आमदार चषकामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. खेळाचं पहिलं पूर्वार्ध आणि पहिल्या पूर्वार्धातील अगदी 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चेंडू क्रमांक 5 पंच मारा, भेदक मारा करण्याचा प्रयत्न, परंतु लेंथ मध्ये बिघाडी राहिली आणि व्हाईट बॉलची इथे आधी घोषणा केली जाते. सांघिक कोटा अगदी पुढे मार्गस्थ होतो. 60 गाठली आहे. 3 गड्यांचा खात्मा.
क्या बात है, 60 रन 3 विकेटों के नुकसान पर लास्ट 2 बॉल, टारगेट सेट बॉल ढवलेपाड़ा, टारगेट सेट करना है, रनों का पहाड़ उनको बनाना है मैच में। शॉर्ट बॉल, दावती गेंद बल्लेबाज के लिए, पॉइंट पर फील्डर है, 1 रन महज मुकम्मल होगा। 1 रन, 1 के साथ 61 ऑन बोर्ड। अपील कर रहे हैं अंपायर ने, लेग बाइस का इशारा यहाँ पर दिया है। लेग बाइस पे ये सिंगल यहाँ से बटोरते हुए टारगेट सेट बॉल। अब आखिरी गेंद यहाँ पर होगा। पहला मैच घमासान मैच देखने मिल रहा है जहाँ पे बहुत सारे टर्निंग पॉइंट देखने मिले, लेकिन टर्निंग पॉइंट रोशन तीसरे ओवर का था। तीसरे ओवर में 27, चौथे ओवर में 14, यानी तीसरे और चौथे ओवर के 12 गेंदों पे 41 रन आए और पहले 12 गेंदों पे मैच 11 आए। ये कुछ अलग क्रिकेट मुझे आज देखने मिला। पिकअप शॉट पाहिले आपण अलीकडच्या टप्प्यामध्ये आणि आता इथे उत्तमरित्या फटका खेळाय, रिंगण तोडले, येतोय अंतिम टप्प्यातील अंतिम बॉल, तिथे आला चौकार। खेळाचं पहिलं पूर्वार्ध समाप्त होताना पाहिलं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये धाव पुस्तकावरती धावसंख्येचा झंझावात। एकूण धावा पहिल्या पूर्वार्धामध्ये लागतायत 65 धावा धावपटलावधी खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये बनताना पाहिल्या ढवलेपाडा या संघाकडून। वीरूपंत स्टाइल में आखिरी गेंद को थर्ड मैन के ऊपर से 4 के लिए भेजा अरशद ने और टारगेट सेट हुआ 65 ऑन बोर्ड। जीतने के लिए चाहे 66 आने वाली 30 गेंदों पर टीम उमरोली यानी करजत से आने वाली टीम के लिए। चलते थोड़ी सी मेहमान नवाजी यहाँ पर होगी। एक महत्त्वाचा निर्णय आणि टार्गेट आम्ही सांगतोय। उमरोली संघ मला वाटतं या मॅच मध्ये उशिरा आला, त्यामुळे त्या संघाला 2 धावेची पेनल्टी होती। तर फायनल टार्गेट आम्ही सांगतो 51 धावा 64 होत्या, 2 धावांची पेनल्टी ऍड केली तर टोटल होतात 65 धावा एकूण झाल्या होत्या, 2 धावा ऍड केल्या, एकूण धावा आपण पाहिल्या तर 67 झाल्यात आणि फायनल टार्गेट 68 उमरोली संघाला असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी। 30 चेंडू आणि 68 धावेची गरज। अगदी मोठा पल्ला उत्तरार्धामध्ये गाठायचा आहे। 2 धावसंघाची पेनल्टी सुद्धा उमरोली संघावरती लादली, कारण हा संघ अगदी उशिराने या स्पर्धेमध्ये दाखल झाला। कठोर नियमावलीसाठी या आमदार चषकाची आपण दमदार मैफिल पाहतो आणि अगदी अंतिम टप्प्यामध्ये 68 धावसंख्येचा पल्ला उत्तरार्धामध्ये गाठावा लागेल उमरोली या संघाला। चला आपण स्पीडअप घ्यायचंय। अगदी उत्तम दर्जाचं आयोजन आणि नियोजन माननीय श्री हरेशजी पंढरीनाथ धुळे यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण विशेष सहकार्य जनमान क्रीडा मंडळ जोवेली, ग्रामस्थ मंडळ जोवेली गाव, ग्रामस्थ मंडळ कासगाव, ग्रामस्थ मंडळ दहिवली भोज आणि त्यानंतर अगदी पोद्दार एव्हरग्रीन साफेगाव आणि बदलापूर शहर ग्रामीण विभाग यांच्या माध्यमातून हे विशेष सहकार्य या आमदार चषकासाठी लाभलंय। याच करता अगदी हरेशजी धुळे आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतात। खेळाचं पहिलं पूर्वार्ध जिथे उत्तरार्धामध्ये आव्हान गाठायचंय 68 धावसंख्येचं। टॉस आपण करू। मी दोन्ही टीमचे आपल्याला विनंती करेल, सद्गुरू एंटरप्राइजेस वाडेकर आणि त्यांच्या विरोधात कासगाव टीमची कॅप्टन आपण देखील या। मी विनंती करेल, खरं तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय 1 लाख रुपये धनराशी ज्यांनी दिली आहे त्यांची कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेशजी शर्मा साहेबांना विनंती करेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय। राजेश शर्मा साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करावा। राजेश शर्मा साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू। सद्गुरू एंटरप्राइजेस जय जेरेश्वर वाडेकर आणि त्यांच्या विरोधात संघ कासगाव।
कासगाव येस सद्गुरू एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर शर्मा साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय काटाचा कॉल नाही काय बॅटिंग करू आम्ही समोरचा संघ वाडेकर संघ आहे या मैदानावरती देखील त्यांनी चांगला खेळ दाखवला नेहमीच या सीझनमध्ये याआधी कधी फाईट झाली होती नाही मग आज वाडेकर संघाच्या अगेन्स्ट फाईट करायचं आहे फिरकीचं माहेरघर जय जलेश्वर वाडेकर असं नेहमीच म्हटलं जातं त्यांच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना किती धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न कराल 50 ते 60 धावा आम्ही उभारण्याचा प्रयत्न करू काय म्हणशील खरं तर कासगावकरांचं मैदान घरच्या मैदानावरती इथे मात्र खेळायचं आहे कशा प्रकारे खरं तर पाहुण्या संघाचं तुम्ही इथून मात्र खातेदारी कराल या स्पर्धेमध्ये खेळत असताना आयोजनाबद्दल 2 शब्द खूप छान ग्राउंड आहे आपल्यासोबत सिद्धू पाटील आहेत खरं तर एक नामांकित खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे आज या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलात खरं तर वेळेवरती आपण दाखल झालात वेळेच्या आधी आपण आलात इथे आल्यानंतर कसं वाटलं नक्कीच कारण की स्पर्धा आमच्यासाठी भरपूर लांब आहे कासगाव बोलला तर मग तिथे स्पर्धेचा थोडा नियम आम्हाला पाळायलाच लागतात कारण की मागच्या वेळेस उशिरा आले होते प्लेयर तर यावेळेस आम्हाला लवकर येऊन स्पर्धेचे नियम पाळायचे होते समोरचा संघ कासगाव संघ आहे खरं तर त्यांनी सांगितलं याआधी फाईट झाली नव्हती या सीझनमध्ये कारण लहानेसारखा एक अष्टपैलू खेळाडू तुम्हाला जरूर पार पाडेल आणि आता त्यांनी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं आहे आज काय रणनीती असणार आहे पूर्ण खेळाडू असतील टीममध्ये हो नक्कीच कारण की कासगाव संघासोबत आमची मॅच अजून लागली नाही एवढे वर्ष खेळलो पण प्रथमतः त्यांच्यासोबत आम्ही खेळणार आहेत तर त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल वाडेकर टीम आणि सिद्धू पाटील म्हटलं की ठाणे रायगड पालघर या तिन्ही जिल्ह्यामध्ये नेहमीच त्यांचा क्रिकेट आम्हाला चांगला पाहायला मिळतोय बोटपट्टी स्पर्धा तुम्ही नेहमीच खेळता परंतु या स्पर्धेमध्ये आल्यानंतर आमदार चषकाचं दमदार आयोजन हे पहिलं वर्ष आहे कसं वाटलं इथे आल्यानंतर नक्कीच आमदार चषक आहे पहिला वर्ष आहे असंच त्यांनी वर्षानुवर्ष हा चषक चालू ठेवावा नवीन नवीन प्लेयरांना संधी मिळते खेळण्यासाठी आणि ग्राउंड पण खूप छान आहे खरंच आमदार चषक हा वर्षानुवर्ष चालत राहावा हीच मी अपेक्षा करतो थँक्यू सो मच टॉस इथे जिंकला टीम श्री गणेश कासगाव या संघाने निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा इन्व्हाइट केले टीम वाडेकर या संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी पुन्हा एकदा बातला सुरुवात होईल आपण जाऊया कॉम्पिटिव्ह बॉक्समध्ये जिथे जोडले जातील पनवेलची A1 जोडी प्रवीण टेंबे आणि त्यांच्या साथीनं रोशन पाटील सर धन्यवाद थँक्यू सो मच राहुल सर अगदी विजयाकडे वाटचाल करण्यासाठी 2 संघांचा शंखनाद आहे उत्तरार्धामध्ये 67 धावसंख्येचा पल्ला आहे खेळाचं उत्तरार्ध पाहतो आणि पहिला गडी इथे गारत होताना पाहायला मिळतो उमरोली या संघाला लागतोय पहिला दे धक्का शरद नामक खेळाडू अगदी बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतो पहिला मोहरा गारत झालाय धावसंख्या जर पाहिली तर व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आलेल्या 2 धावा आणि या पाहता अगदी 2 धावा गुणतालिकेवरती रुजू असल्याच्या पाहायला मिळत आहेत तो उमरल टीम की यहाँ पे थोड़ी खराब शुरुआत देखने मिली है शरद 0 पर आउट लगातार 2 वाइट बॉल के साथ टीम का अकाउंट ओपन हुआ लेकिन टारगेट का जरूर जिक्र करेंगे जीत के लिए चाहिए 67 रन 64 बने थे 2 रनों की पेनल्टी ऐड हुई 66 और 67 रनों की यहाँ पे आवश्यकता होगी टीम उमरोली को सुस्वागतम 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 याच दरम्यान नामांकित उद्योजक गणेशजी कतोरे साहेबांचं आगमन होतं आहे मनपूर्वक स्वागत गणेशजी कतोरे साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे नामांकित उद्योजक समाजसेवक म्हणून गणेशजी कतोरे साहेबांची ओळख आहे त्यांचं आगमन झालं त्यांचं आमदार चषकामध्ये मनपूर्वक स्वागत पहिला मोहरा गारज झाल्यानंतर नवीन आलेला काढो साहिल या फलंदाजाची वर्णी लागते 3ऱ्या क्रमांकावरती आणि हे पाहता अगदी उत्तरार्धामध्ये मोठं आव्हान आहे डोंगरा एवढं भलं मोठं आव्हान तोडीत काढायचं असेल तर आपल्या भात्यातून नवनवीन अस्त्र इथे सोडावे लागतील साहिल नामक खेळाडूला साहिल 1 डाउन पे बल्लेबाजी के लिए आए इसी मुकाबले के पहले सत्र में बिल्कुल आपने देखा जीवन हर्षद आए थे 1 डाउन के लिए इनको भी वो लंबी पारी खेलनी पड़ेगी हवा में पीछे फील्डर शॉट थर्ड मैन बीट हुए आउटफील्ड तेज है ओ व्हाट अ फील्डिंग कमाल की फील्डिंग थी 2 बचाए 4 भी बचाए खिलाड़ी ने लेकिन 2 बल्लेबाज ने यहाँ से मुकम्मल किए है कमाल की फील्डिंग रही ग्रामीण टेनिस क्रिकेट का रोशन ये जज्बा होता है जिस तरीके से फील्डिंग करते हैं आप देखिए वो कंफर्ट जोन से बाहर निकल के
वो स्टैंडर्ड है आप टेनिस क्रिकेट का, आगे बढ़ चुका है। फील्डिंग में भी आप कई खिलाड़ी डाई जरूर प्रदान करते जब भी कॅच पकडणी होती तो। नक्कीच दमखम दाखवणारी फिल्डिंग पाहिली त्या ठिकाणी सोहम सज्ज होता, चांगली फिल्डिंग पाहिली ढवळीपाडा संघाकडून, परंतु उमरोली संघाला विस्फोटक अंदाजामध्ये फटके खेळावे लागतील। अलीकडे पाहिल्या अगदी 2 धावा आक्रमकतेने या धावा बनताना पाहायला मिळत आहेत। वाईटच्या स्वरूपामध्ये 2 प्लस ही 1 धाव इथे ऍड केली जाईल। सांघिक कोटापुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल। एकूण धावसंख्या पाहायला मिळते अगदी 5। पंचतारांकित स्पर्धेचं आयोजन, आमदार चषकाची दमदार मैफिल आणि येताक्षणी प्रेमात पडेल असं हे आयोजन आमच्या आयोजकांच्या माध्यमातून साध्य होताना पाहायला मिळतो। गेंदबाज ट्रैक पर है प्रथमेश, पिछले इनिंग में 7 रन आए थे और काफी तेज गेंदबाजी, परफेक्ट लेंथ के साथ इस गेंद को पिक किया था गेंदबाज ने प्रथमेश, और यहाँ से डॉट गेंद की समाप्ति। भावेश अब रोशन स्ट्राइक एंड पर है। पहले सत्र में देखी तो गेंदबाज साहिल ने 7 रन दिए थे और गेंदबाज प्रथमेश ने अभी तक 5 रन दिए हैं 4 गेंदों पर। ये भी अच्छी ओव्हर कर रहे हैं प्रथमेश। सलामीवीर खेळाडू भावेश त्या ठिकाणी दाखल असताना अलीकडचा बॉल डॉट पाहिला, विस्फोटक अंदाजामध्ये हा फटका खेळलाय लॉंग ऑनला, दमदार फटका। आमदार चषकातील हा दमदार षटकार या इनिंग मधील पहिलाच। विंटेज पुल शॉट, पुल एंड पावरफुल, डिलाइटफुल सिक्सर। 105 छक्के लगे अभी तक इस ट्रॉफी में और 105 नंबर का ये दमदार शॉट बल्लेबाज भावेश के बल्ले से 6 रन। अगदी 105 षटकार, 119 चौकार आपण पाहिले। अगदी सातत्याने धावसंख्या बरसताना पाहायला मिळते या क्रीडा नगरीमध्ये। ज्या फलंदाजामध्ये कला कौशल्य ठासून भरले त्या फलंदाजांच्या बॅटमधून सातत्याने धावसंख्या आपण बरसताना पाहतो। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आहे प्रथमेश, या गोलंदाजावरती हल्ला बोल, हल्ला कल्लोल, अजून एक शानदार चौकार। रिवेंज लिया है पहले ओवर में 4 रन यहाँ पे लगते हुए और 120 नंबर का ये चौका था जिसके साथ टोटल बना है 15 रन स्कोर बोर्ड पर। लेकिन पेनल्टी के 2 रन यहाँ से थोड़ा ऐड जरूर करेंगे, जहाँ पे उमरोली को नहीं, बिल्कुल नहीं करेंगे यहाँ पर, वो टीम बल्लेबाजी कर रही है। तो 15 पे ये स्कोर रुका है रोशन। ऐसा लग रहा है कि रन चेस भी हो सकते हैं जिस जोश में ये बल्लेबाजी हो रही है भावेश साहिल की। आप देखें टारगेट इतना भी टारगेट ज़्यादा बड़ा नहीं है क्योंकि चौके छक्के आ रहे हैं और बल्लेबाज सेट होते जा रहे विकेटों पर। पाटा विकेट है, पिच का मिजाज देखे तो बल्लेबाज के लिए काफ़ी अनुकूल पिच है ये। नक्कीच अनुकूल परिस्थितीमध्ये हे फटके येत आहेत। जसा खेळाडू शर्यत शून्यावरती बाद झाल्यानंतर आता मोर्चे बांधणी दाखवत असताना भावेशच्या साथीनं साहिल आहे आणि एक वेगळी फाईल या 2 फलंदाजांनी पूर्णपणे डाउनलोड केले आणि हे पाहता चांगले फटके त्यांच्या माध्यमातून सातत्याने बरसताना पाहायला मिळत आहेत। पंद्रह पे 1 ओवर नंबर 2 गेंदबाजी के लिए तैयार है गेंदबाज। सेकेंड पावर प्ले, पहले पावर प्ले में 15 आए। मैच ऑन। ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉटिंग के माध्यम से बहुत सारे दर्शक यहाँ पर जुड़े मैच का आनंद लेते हुए। उमरोली फ्रॉम कर्जत, ढवलेपाड़ा टीम वांगनी बदलापुर से बिलोंग करती है। चलिए टारगेट को वापस करेक्शन करते हैं। आखिरी ओवर में 13 रन आए थे, चेक किया लाइव टेलीकास्ट पे, तो टोटल फाइनल है 68 टू विन, 68 फाइनल स्कोर है। आखिरी ओवर में 13 आए थे। मैच ऑन, तो चलिए मैच की तरफ चलते हैं। गेंदबाज तैयार, हवा में पिकअप शॉट, लॉन्ग ऑफ को क्लियर किया, एक टप्पा बॉल सीमा पार, दमदार आमदार, 4 रन, कमाल की बल्लेबाजी, चौका। स्फोटक अंदाजामध्ये हा फटका खेळलाय। बॉलिंग ट्रॅक वरती गणेश वरती हल्ला चढलाय, पहिलाच बॉल जिथे आला चौकार। शरीर यष्टीवरती हा चेंडू आदळलाय, लॉसचा गेला, धोका आहे, काउंटर अटॅक। आपण वेगवान थ्रो पाहिला परंतु
नामुष्की ओढली जाते आपल्या घरामध्ये घर वापसी पाहिली. जलद गतीनं अगदी घरामध्ये घर वापसी दाखवताना आपण नॉनस्टॉप खेळाडूला पाहिलं आणि त्यानंतर अगदी दोन फलंदाज एकमेकांमध्ये पूर्णपणे चर्चा साधतायत. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आगमन झाले. खरं तर भाऊमामा मोरे आणि त्यांच्या साथीनं दत्ता पाटील साहेबांचं आगमन झाले. त्यांचे बडपूर्वक स्वागत. पोलीस पाटील जांभूळगावचे पोलीस पाटील आहेत, त्यांचे बडपूर्वक स्वागत. आणि नुकताच मंचावरती आगमन झाले सूर्यकांतजी दुळे साहेब, हे देखील जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे शिल्पकार हरीजी दुळे साहेब यांचे धाकटे बंधू सदाशिव दुळे यांचे आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जिजाजी माळी हे देखील जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. सदाशेठ म्हटलं की उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव, कारण हरीजी धुळे साहेबांची टॅगलाईन आहे आधी उद्योगधंदा तदनंतर क्रिकेट, हे त्यांनी नेहमीच सांगितलंय. आणि श्री शिवसाई याच दरम्यान तुषारजी धुळे यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. 21 ऑन बोर्ड गणेश स्पीड गन ऑफ डवलेपाड़ा. स्पीड गन है रोशन है, रफ्तार देखिए काफ़ी कमाल की गेंदबाजी में, मैं कहूँगा रफ्तार का राजा है डवलेपाड़ा का. जिस रफ्तार में पहले पे चौका लगा माना कि, लेकिन उसके बाद देखिए गेंदबाजी का जो ट्रैक था ना उसको संभाला, लगातार सिंगल डॉट गेंदें गणेश के द्वारा की है और प्लेटफॉर्म पे ये ट्रेन ट्रैक पे धीरे धीरे यहाँ पर आ रही है. 21 विकेटों के नुकसान पर टीम उमरोली. नक्कीच पहिलाच चेंडूगणिक आलेला चौकार आणि त्यानंतर अगदी अलीकडचे आपण 3 चेंडू पाहिले तर फक्त 2 धावा गणेश नामक गोलंदाजाने इथे खर्च केल्या. इकॉनॉमिकल स्पेल साकार करण्याचा प्रयत्न, दमदार हा फटका खेळलाय, उत्तमरित्या पॉइंटच्या दिशेने दागलेला हा अजून एक चमकदार आमदार चषकातील दमदार चौकार. पे भावेश के बल्ले से यहाँ पर साहिल के बल्ले से 4 रन आते हुए और शानदार बल्लेबाजी अब कर रहे हैं साहिल. 1 डाउन के बल्लेबाज है, नंबर 3 पे आए थे. पहले सत्र में आपने नंबर 3 पर जीवन को देखा था, हर्षद की जोड़ी देखी थी और उसी जोड़ी को यहाँ पे प्रतिबिंबित करते हुए भावेश और साहिल. आखिरी बॉल, ओ स्पीड गेंद, रफ्तार काफ़ी तेज़ है, कोई रन नहीं. आखिरी गेंद मात्र 0 मिलेंगे. 2 ओवर का खेल समाप्त हुआ है. पहला सत्र आपने देखा जहाँ पे उमरोली के 2 ओवर, डवलेपाड़ा ने 2 ओवर में 11 बनाए थे, लेकिन यहाँ पे टीम उमरोली का टोटल है 2 ओवर 25 रन स्कोरबोर्ड पर. 18 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावसंख्येची अद्यापपर्यंत आवश्यकता आहे. पल्ला अगदी अजूनपर्यंत मोठा गाठायचा आहे. अलीकडच्या 2 षटकांदरम्यान अगदी 25 धावसंख्येची रणधुमाली आपण बनताना पाहिली. शरद नामक खेळाडू अगदी भोपलाईनं फोडता तंबूच्या दिशेनं परतल्यानंतर भावेश आणि साहिल या 2 फलंदाजांनी संघाला सावरलं. ज्या पद्धतीनं खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये हर्षल आणि जीवन चांगली खेळी साकार केली होती. 3 ओवर में 41 रन चाहिए, स्पीड अप करना है थोड़ा सा. और रोशन, आपने कहा कि पूरी दारोमदार भावेश और साहिल के कंधों पे, जैसे आमदार ट्रॉफी की दारोमदार में देख रहा हूँ मैडी और राहुल चौहान के कंधों पर है. दोनों लगातार बातचीत कर रहे हैं, टीमों को कांटेक्ट कर रहे हैं कि आपका अगला मुकाबला है, आपको रिपोर्टिंग करना है, टॉस के लिए आना है. कई जिम्मेदारी दोनों ने निभाई है. और मैडी राहुल A1 जोड़ी, मैं तो इन्हें हमेशा देखता हूँ कि बदलापुर और जो टेनिस क्रिकेट में एक और A1 जोड़ी कोई होगी तो राहुल चौहान सर और हमारे मैडी सर होंगे. नक्कीच A1 जोडी समालोचक चषक सुद्धा आपण त्यांच्या माध्यमातून पाहतो आणि नेहमीच एक चांगल्या उपाययोजना त्याही स्पर्धेमध्ये पाहतो. आणि या परिभागामध्ये जेवढ्या स्पर्धा असतात त्या नेहमीच या A1 जोडीच्या माध्यमातून साकार होताना पाहिल्या. तात्काळ लढतीकडे प्रस्थान केलं जाईल, जिथे एका गड्याचा राहिला खात्मा आणि 25 धावा धावपुस्तकामध्ये बनताना पाहिल्या. आणि 18 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावसंख्येची आवश्यकता. स्पीडली खेळायचं आपण खूप वेल. यस, विथ पेनल्टी 43 आने वाले 3 ओवर में जीतने के लिए चाहिए टीम उमरोली को, यानी प्रति ओवर 14.33 रन की आवश्यकता. आस्किंग रन रेट 14.33. गेंदबाज तैयार और धीमी गति की बॉल है, आउट स्विंगर, टप्पा खाने के बाद बाहर की दिशा में थोड़ी घूम कर निकली है, फिंगर रोल करके गेंदबाजी कर रहे गेंदबाज खिलाड़ियों का खिलाड़ी ढवलेपाड़ा का अक्षय. 17 गेंदे 43. अभी नहीं तो कभी नहीं, उमरोली को अटैक करना होगा क्योंकि मैच की गरिमा को ध्यान रखते हुए मैच क्रूशल होगा. हवा में ऊंचाई ज्यादा, लंबाई ज्यादा, दूरी 6 की मंजूरी, गगनचुंबी 6 रन.
पाहायला मिळेल जय जलेश्वर वाडेकर प्रत्येक क्रिकेट रसिक राजा आज मैदानाच्या चौफेर बाजूला पाहायला मिळेल त्यांचं मनपूर्वक स्वागत. येता क्षणी आक्रमण इथे चढले आणि अक्षय विरोधात हे आपण फटके सातत्याने येताना पाहतो. भावेश ऑन फायर 4 रन मारे, खराब थ्रो है, रन आउट, मौका करीबी, अंपायर फिंगर गोज अप. सबसे बड़ी विकेट मिले है ढौलेपाड़ा को आउट होते हुए. भावेश का खेल तमाम, सबसे बड़ी मछली जाल में, बिग फिश इन द नेट. ये मैच का टर्निंग पॉइंट हो सकता है रोशन, क्योंकि जिस भावेश ने अटैक किया था वो सेट होने वाले थे और उनको ये रन लेने की जरूरत थी या नहीं, थोड़ा रिस्क था और बड़ी मछली जाल में. अगदी दुर्दैवी आपण शिकार पाहिली. उमरोली संघाचा धाकड काढू भावेश आता रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतताना पाहायला मिळतो. शरद नामक काढू अगदी भोपलाईने फोडता तंबूच्या दिशेने परतल्यानंतर भावेश नामक काढूच्या खांद्यावरती दारू मदर असताना हा काढू अगदी मध्यभागी आपला खेळ सोडतोय आणि आता अंतिम टप्प्यामध्ये मोठा संघर्ष करावा लागेल. चांगली हिट पाहिली. थ्रो खराब था लेकिन विकेट कीपर MS धोनी है और उनके नजरे से नहीं बचेंगे. देखिए स्टंप टू स्टंप नहीं था, थ्रो खराब था दूसरी दिशा में. विकेट कीपर ने 1 सेकंड में उसे कन्वर्ट किया और भावेश को रन आउट किया है. मैच ऑन 3 गेंदों पे 7 रन आए, 43 चाहे थे, लेकिन अब जीतने के लिए अंतर थोड़ा सा कम होगा और बल्लेबाज को अच्छी बल्लेबाजी करनी होगी. नंबर 4 पे आएंगे हर्षल लोंगले फ्रॉम उमरोली. बल्ले का किनारा, विकेटों के पीछे, मिल गई कैच. भाग्य का नहीं मिला सहारा, थोड़ा बल्ले का किनारा और बल्लेबाज की पारी समाप्त हुई. हर्षल लोंगले 0 पर आउट हुए. 32 पे एक और झटका लगा है टीम उमरोली को. Production. टोटल है 32. जीत के लिए उमरोली को चाहिए 14 गेंद पे 36. आसान सा मैच है, 14-36 बन भी सकते हैं रोशन. थोड़ा एफर्ट करना होगा उमरोली के बल्लेबाज को, कॉन्सेंट्रेट करना होगा मैच पे, क्योंकि मैंने अभी कहा था कि मन से जो हारा वो हमेशा मैच में हारे. मन से कभी नहीं हारना चाहिए, चाहे आप मैदान में हारे या जीते, क्योंकि मन से हारना आपके लिए बहुत बुरी बात होती है. अगदी 36 धावसंख्येची अद्यापपर्यंत आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अगदी आग ओकणारी गोलंदाजी अक्षय वैकरच्या माध्यमातून पाहिली, ज्याच्यावरती हल्ले चढले आणि त्यानंतर अगदी बेधुंद करणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून साकार होते. तीक्ष्ण धारदार माणा त्याने पेशकश केलाय. अजून एक डॉट बॉल आलेला नवीन खेळाडू बॅटिंग मार्कवरती रत्नदीप. हे रत्न चमकणं गरजेचं आहे उमरोली संघासाठी. डॉट गेंद उमरोली के लिए हानिकारक है. जैसे कहते धूम्रपान न करे न करने दे. धूम्रपान सेहत के लिए हानिकारक है, डॉट बॉल भी हानिकारक है. और टीम उमरोली के लिए 13 बॉल 36 चाहिए. डेड बॉल, फंबल हुए खिलाड़ी. ढवलेपाड़ा उमरोली का मैच, पहला मैच वांगनी बदलापुर की एक टीम ढवलेपाड़ा और एक टीम है करजत की टीम उमरोली. 2 बड़ी टीम है और ये बड़ा मुकाबला आमदार ट्रॉफी में. चलिए वक्त आपके पास कम है. फील्डिंग टीम टाइम अलर्ट, 25 मिनट आपके पास मैच है. 13 गेंद 36 रन चाहिए. आखिरी गेंद बहुत ही इंपॉर्टेंट होगी बल्लेबाजी करने वाली टीम के लिए. और स्ट्राइक पर है रत्नदीप, डायमंड ऑफ उमरोली. मिस टाइमिंग, विकेटों के पीछे, विकेट कीपर कैरी करते हुए कैच इट का कॉल. रत्नदीप की पारी समाप्त. 0 पर आउट हुए रत्नदीप. इससे पहले हर्षल भी 0 पे आउट हुए थे. मिडिल ऑर्डर यहाँ पे फेल हो चुके हैं, लेकिन अब जीत के लिए 18 का रन रेट, 12 गेंद 36 की आवश्यकता. यश त्यांच्या मागे सुनीलच्या माध्यमातून दमदार झेल आपण कन्वर्ट होताना पाहिला. चांगला झेल. मुख्य व्यासपीठावरती आपण काही सन्मान करतोय. खरं तर या स्पर्धेमध्ये भेट देण्यासाठी जे मान्यवर दाखल झाले त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करू. मी विनंती करेन गणेशजी कतोरे साहेब आपण पुढे या, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. या स्पर्धेचे दमदार शिल्पकार हरीजी धुळे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण गणेशजी कतोरे साहेबांचा सन्मान करावा. नामांकित उद्योजक, समाजसेवक म्हणून ओळख गणेशजी कतोरे साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय. विजय सिंग साहेब देखील इथे उपस्थित आहेत. हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार, त्याचबरोबर एक सुंदर पुष्पगुच्छ आणि
या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. तदनंतर चामटोली गावचे उद्योजक बाळाराम पाटील साहेब आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. बाळारामजी पाटील साहेबांना विनंती आहे आपण पुढे या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करा. बाळारामजी पाटील यांचा सन्मान या मंचावरती होतोय. ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपला मोलाचा वेळ दिला त्याचा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. फटका हा देखील फसला. स्कोर लेगला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचलाय. बॉलला तुम फेक करेल. दरम्यान 2 धाबा इथे मिळतील आणि 2 धाब्याच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना तदनंतर मी विनंती करेल चंद्रकांतजी भुईर दंडमुक्ती अध्यक्ष यांचाही सन्मान आपण या मंचावरती करू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान मुख्य व्यासपीठाकडे आगमन होतोय. खरं तर भारतीय जनता पार्टीचे गटनेते आपण पाहतोय राजेंद्र घोरपडे साहेबांचं आगमन होतोय. त्याचबरोबर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक बदलापूर शहराचे शहर अध्यक्ष आपण पाहतोय संजयजी भोईर साहेबांचं आगमन होतोय. त्यांच्या साथीला माजी नगरसेवक सूरजजी मोठे साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव स्वामी दारबीण साहेबांचं देखील आगमन होतं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. संजयजी पातकर साहेब यांचे आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व मान्यवरांचा ताफा या मुख्य व्यासपीठाकडे येत असताना सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. तदनंतर मी विनंती करेल चंद्रकांतजी भोईर तंटमुक्ती अध्यक्ष आपण या आपल्याही सन्मानाचा स्वीकार आपण करावा. आपण पुढे या. ओवर टू यू कमेंट्री बॉक्स. गणेश खारे नंबर 6 पर क्लीन बॉल. दांडी गोल फर्नीचर डिस्ट्रॉय बॉल ऑफ द नाइट. लुक एट द एक्शन रिप्ले. कमाल की गेंदबाजी है. रफ्तार का राजा गेंदबाज है गणेश और बल्लेबाज थे गणेश खारे. क्लीन बॉल. क्या बात है रोशन. बॉल ऑफ द नाइट इसे कहा जाएगा. मुझे याद आया जो मयूर वाघमारा ने करण अंबाला को आउट किया था क्लीन बोल्ड. वो उसी तरीके का नज़ारा मुझे अब देखने मिला. नक्कीच अलिबाग प्रीमियर लीग मध्ये तो आपण शो सामना पाहिला आणि त्या दर्जाची काहीशी घातक गोलंदाजी बॉलिंग ट्रॅकवरती गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्या गणेशनं अगदी द्वितीय षटक हाताळलं होतं आणि इथेही त्याची धाकता पाहायला मिळते. पूर्णपणे धावसंख्येला रोखून धरले. स्वागत कक्षमध्ये सन्मान सोहले जारी आहेत. क्या बात है. 12 गेंद पे 36 रन चाहिए थे. आइए टारगेट की बात करते हैं. पिछले 4 गेंदों पे 4 रन आए यानी अब 32 रनों की आवश्यकता होगी. तर विनंती करतो सन्माननीय संतोषजी दुबे यांना की आपण स्वागत कक्षमध्ये या. आपला स्वागत समारंभ स्वागत कक्षमध्ये आमदार चषकाच्या माध्यमातून संपन्न केला जाईल. 36 धावा 5 गड्यांचा खात्मा. पल्ला अजूनपर्यंत मोठा गाठायचा आहे. 8 गेंदों पे 32 रन चाहिए. फ्लिक किया गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग पर 2 लेने की कोशिश है. मुकम्मल 2 रन. कमाल की रनिंग बिटवीन द विकेट. अब जीत के लिए 7 गेंदों पे 30 रन चाहिए. 5 छक्के चाहिए 7 गेंदों पर. संतोषजी दुबे साहेबांना विनंती आहे आपण पुढे या. आपला सन्मानाचा आपण स्वीकार करा. संतोषजी दुबे यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करू. मनपूर्वक स्वागत. राजेश शर्मा साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण संतोषजी दुबे यांचा सन्मान करावा. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान हा स्पर्धेच्या माध्यमातून झालाच पाहिजे याच अनुषंगाने आपण पाहतोय. खरं तर सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. नो बॉल फ्रेड बॉल. येस. संतोषजी दुबे यांचा सन्मान या मंचावरती होत असताना तदनंतर मी विनंती करेल भाऊ मामा मोरे आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करा. आणि जांभूळगावचे पोलीस पाटील दत्ता पाटील साहेब आपल्यास विनंती आपणही पुढे या. आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. धन्यवाद. ओवर टू यू कमेंट्री बॉक्स. 29 चाहिए. फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल है हवा में लेकिन स्ट्राइक रोटेट नहीं कर रहे बल्लेबाज तो बचेंगे. फ्री हिट बॉल था और यहाँ से विकेट काउंट नहीं होंगे क्योंकि यहाँ पर रनआउट हो सकते फ्री हिट के लिए. कैच आउट कभी नहीं होते. तो डॉट बॉल है. ओवर की समाप्ति हुई. जीतने के लिए अंतर है 6 गेंदें मात्र बची है और जीतने के लिए यहाँ पर
दत्ताशेठ पाटील रनची यांना विनंती आवश्यकता. आहे. दत्ताशेठ पाटील आपण पुढे या. आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. भाऊमामा मोरे आणि दत्ताशेठ पाटील यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना 6 चेंडू आणि 29 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे फलंदाजी करणाऱ्या उमरोली टीमला. कारण अलीकडचा आपण चेंडू पाहिला जिथे नो बॉल आणि तात्काळ गोलंदाजांनी घरवापसी दाखवली, त्यानंतर आला डॉट बॉल आणि आता समीकरण 6 चेंडू 29. सूर्यकांतजी धुळे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करा. याच दरम्यान कृष्णा शेठ डुमाळ यांचं आगमन होतोय. मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत है. साहिल ने स्ट्राइक लिए. 1 डाउन के बल्लेबाज नंबर 3 पे आए थे साहिल, और साहिल ने आखिरी गेंद पर रन नहीं भागे. उनको खुद पे कॉन्फिडेंस था, आत्मविश्वास था कि 5 छक्के साहिल मार सकते इस मुकाबले में. 6 गेंद 29 की आवश्यकता. कहते नाम बनता नहीं, नाम बनाना पड़ता है. विराट कोहली ऐसे क्रुशल मोमेंट में एक बड़े बल्लेबाज बने. ऐसे बड़े बल्लेबाज आपको बनना है ना, तो ऐसे वक्त में रोशन आपको बल्लेबाजी करनी चाहिए, अच्छा खेलना चाहिए, तब आपका नाम बनेगा. साहिल तैयार है. पहली बॉल, धीमी गति की बॉल, स्लोवर वन, स्लो पॉइजन का इस्तेमाल किया है. कोई रन नहीं और मुकाबला ढवलेपाड़ा के पक्ष में एक तरफा आता हुआ. 5 चेंडू 29 ढवलेपाडा संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना उमरोली अगदी या उत्तरार्धामध्ये पहिल्या 2 षटकांदरम्यान काहीसा सामना खुला केला, परंतु अंतिम टप्प्यामध्ये ढवलेपाडा या संघाने धाकड गोलंदाजीची आखणी केली आणि हे पाहता अगदी विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न उमरोली संघाविरोधात ढवलेपाडा या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि आता समीकरण पाहायला मिळेल 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अगदी 28 धावसंख्येची अद्यापर्यंत आवश्यकता है टीम उमरोलीला. मैच का टर्निंग पॉइंट था ओवर नंबर 3, ओवर नंबर 4. 12 गेंदों पे 41 रन ढवलेपाड़ा के बल्लेबाजों ने बनाए. हर्षल ने 27 दिए, उसके बाद लगातार साहिल ने 14 रन दिए और वो 41 रन थे ना, वो था मैच का टर्निंग पॉइंट. और बल्लेबाजी में कहूँगा कमाल की थी जीवन हर्षद की. अगर जीवन की 2 कैच उमरोली टीम नहीं छोड़ दी तो शायद इतना बड़ा टारगेट नहीं बनता मैच में. सर्वात मोठी नवसंजीवनी आपण जीवन नामक फलंदाजाला देताना पाहिली. आणि आता अंतिम चरणामध्ये व्हाईट बॉलचं सत्र जारी आहे. समीकरण 27 अजूनपर्यंत तय करायचंय ढवलेपाडा संघाच्या विरोधात उमरोलीला. पहिल्या पूर्वार्धातील हर्षलचं 3रं षटक या मॅच मधील टर्निंग पॉइंट षटक राहिले, जिथे 27 धावसंख्येची लयलूट पाहिली आणि हीच लयलूट अंतिम टप्प्यामध्ये खर्ची करावी लागते. चलिए 4 छक्के लगेंगे, उसके बावजूद यहाँ से ढवलेपाड़ा ही जीत का परचम लहरा सकती है. व्हाइट बॉल और यहाँ से बड़े बड़े मेहमानों का आगमन होता हुआ. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आगमन होतोय. आपण पाहतोय खरं तर आगरी समाज उन्नती मंडळ अध्यक्ष तथा बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बागणीचे उपाध्यक्ष दिलीपजी गणपत बैकर साहेब त्यांचं आगमन होतंय. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव समाजसेवक एकनाथजी मराठे साहेब यांचे आगमन होतंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. सूर्यकांतजी बैकर हे देखील या मुख्य व्यासपीठाकडे येत असताना त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर आमचे हरीजी धुळे साहेब जे मात्र पाहुण्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर आणण्यासाठी दाखल झालेत, त्यांच्या साथीने आपण पाहतोय भाऊ राऊत साहेब देखील जोडले गेलेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आगरी समाज उन्नती मंडळ अध्यक्ष आपण पाहतोय खरं तर दिलीपजी गणपत बैकर साहेबांचं आगमन झालंय. आगरी समाज उन्नती मंडळ अध्यक्ष आणि त्यांच्या साथीनं समाजसेवक दिलीपजी बैकर साहेबांच्या सोबत त्यांचे थोरले बंधू आपण पाहतोय सूर्यकांतजी बैकर साहेब आणि एकनाथजी मराठे यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत है. 3 गेंदें मात्र बची है आखिरी ओवर में. रोशन जोश नहीं दिखा बल्लेबाजी में, जुनून नहीं दिखा, संघर्ष एक तरफा रहा राहुल सर. और आज महागुरु बन चुके राहुल सर मेहमान नवाजी के तौर पे. लेकिन मुकाबले में जब मज़ा नहीं होता तो डीजे मास्टर और हमारे दर्शक थोड़े से झूमते वहाँ पर. 3 गेंदें मात्र बची है. अगदी 3 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे आणि आता 2 चेंडू शिल्लक असतील. अलीकडच्या चेंडूगणिक आपण विकेटचं बदल पाहिलं. 42 धावसंख्येवरती काहीशी मजल पाहिली. 68 धावसंख्येचा पल्ला आहे आणि हा पल्ला गाठत असताना वारंवार विकेट कोसळणं टीम उमरोली संघासाठी अंगलट आलं. आणि आता विजयाच्या उंबरट्यावरती संघ पाहायला मिळतो ढवलेपाडा. चांगली राहिली फटकेबाजी, चांगली राहिली गोलंदाजी आणि हे पाहता अगदी अंतिम चरणामध्ये विजय महोत्सव साजरा करताना पाहायला मिळेल टीम ढवलेपाडा. परंतु काहीशी
प्रतीक्षा केली जाईल. व्हाईट बॉल. आखिरी ओवर में काफ़ी वाइड बॉल यहाँ से डाली जा रही है भूषण के द्वारा, और लेकिन ढवलेपाड़ा कमाल का खेली और पहले मैच में जीत का परचम ढवलेपाड़ा ने लहरा दिया है। और उमरोली टीम हार्ड लक दिस टाइम, कोशिश अच्छी थी उमरोली की, लेकिन आखिरकार ढवलेपाड़ा के खाते में पहली जीत, और इस जीत के लिए मुबारक टीम ढवलेपाड़ा। वेल प्लेड, जहाँ पे हर्षद ने 21 रन की पारी खेली, जीवन ने 20 की पारी खेली और दोनों ने ताबड़तोड़ पार्टनरशिप मुकाबले में की आहे. यापुढील मॅच मध्ये टायमर ऑन असणार आहे, याची आपण नोंद घ्या, कारण या मॅच मध्ये खूप सारा वेळ आपण व्यतीत होताना पाहिला. पुढील मॅच मध्ये टायमर ऑन असणार आहे, याची आपण नोंद घ्या.